नमस्कार। गेल्या 4 वर्षांपासून थंडावलेले मराठा आरक्षणाचे मोर्चे पुन्हा जालन्याच्या आंदोलनामुळे चर्चेत आलेत। त्याला कारण ठरले जालन्याच्या अंबड तालुक्यातील आंतरवाली सराठी गावातील मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वातील आमरण उपोषण। मराठा आरक्षणाचा कायदेशीर लढा न्यायालयात सुरू असला तरी सरकारने अधिक जागृत होऊन समाजातील मुलांना न्याय द्यावा, त्यांची परिस्थिती समजून घ्यावी आणि आरक्षणाचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा अशा मागणीसाठी मनोज जरांगे यांनी ऑगस्ट महिन्यात आंदोलन पुकारलं। काही दिवसातच त्यांच्या या आंदोलनाची खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दखल घ्यावी लागली। त्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंनी आंदोलनस्थळी जात जरांगे यांना विनंती करत आणि 40 दिवसात टिकणारं आरक्षण देऊ असं आश्वासन देण्यात आलं होतं। यानंतर जरांगे यांनी उपोषण मागे घेतलं। मात्र 40 दिवसानंतर देखील दिलेलं आश्वासन पूर्ण न झाल्यानंतर जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू केलं। याच दरम्यान आमदार तसेच खासदार आणि नेत्यांना आरक्षण मिळेपर्यंत अनेक गावात गावबंदी देखील करण्यात आली होती। त्यात उपोषण दरम्यान जरांगे यांची तब्येत ढासळत असल्याने राज्यात आंदोलनाला हिंसक वळण देखील लागलं आणि त्यात आमदारांची घर देखील जाळण्यात आली। या सर्व घडामोडीनंतर काही नेत्यांनी जरांगे पाटील यांच्या या उपोषणामागे राजकीय इच्छाशक्ती असल्याची टीका जरांगे पाटील यांच्यावर होऊ लागली। त्यामुळे जरांगे पाटील यांचे पूर्वीच्या काळात काही राजकीय संबंध होते का आणि जरांगे पाटील यांच्या यापूर्वीच्या केलेल्या 35 आंदोलन आणि तसेच एवढ्या काही टिकणारं आरक्षण मराठा समाजाला मिळू शकतो का, हेच आज आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत। आंतरवाली सराटीमध्ये आंदोलक आणि पोलिसांमध्ये झालेल्या वादामुळे आमरण उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील हे तेव्हा पहिल्यांदाच संपूर्ण राज्यात चर्चेत आले। मनोज जरांगे यांचं मूळ गाव बीड जिल्ह्यातील मातूर हे त्यांचं गाव, पण काही वर्षांपूर्वी ते जालन्याच्या अंबडमधील अंकुश नगरात स्थायिक झाले। जरांगे पाटलांना समाजसेवेची आवड असल्याने अगदी स्वतःच्या मालकीची जमीन विकून त्यांनी मराठा आरक्षण चळवळीला बळ दिलं। यासाठी त्यांनी कित्येक मोर्चे काढले, आमरण उपोषण केलीत, रास्ता रोको देखील केले। मराठा आरक्षणाची लढाई राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात लढावी, तसेच मराठा समाजातील तरुणांना नोकरी तसेच शिक्षणात आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी आंतरवाली सराटी गावात उपोषण सुरू केलं। त्यांच्या या आंदोलनाची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून घेण्यात आली होती। तसेच राज्यातील पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी देखील मोर्चास्थळी जात आंदोलकांची भेट घेतली। सध्या मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारने 2 महिन्यांचा वेळ मागितल्यानंतर मनोज जरांगेंनी आपलं उपोषण स्थगित केलं आहे। पण संपूर्ण महाराष्ट्रात साखळी उपोषण सुरू करा असं आवाहन देखील त्यांनी मराठा समाजाला केलं आहे। सध्या मराठा समाजाचा आरक्षणाचा विडा मनोज जरांगेंनी उचलला असला तरी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी अनेक थोर व्यक्तींनी आपले जीव की प्राण एक केले होते। त्यात आपल्या प्राणाची आहुती देणारे स्वर्गीय अण्णासाहेब पाटील आहेत व मराठ्यांना कुणबी प्रवर्गातून आरक्षण देणारे स्वर्गीय पंजाबराव देशमुख सुद्धा आहेत। दरम्यान अलीकडच्या काळात तर मनोज जरांगेंची छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत तुलना केल्याचं आढळून येत आहे। जरांगेंनी स्वतःला मी शिवाजी महाराजांचा शेवटचा मावळा आहे असंही संबोधित केलंय। हे सर्व पाहता सत्तेची हवा त्यांच्यावर हवी होऊ लागली आहे का असा देखील प्रश्न पडतोय। माझा कुठल्याच राजकीय पक्षाशी संबंध नाही असं जरी मनोज जरांगे सांगत असले तरी त्यांची सुरुवात ही काँग्रेस पक्षामधूनच झाली आहे। त्यांच्याकडे तेव्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद देखील होते। पुढे ते काँग्रेस पक्षात फारसे रमले नाही आणि त्यांनी काँग्रेसची फारकत घेऊन शिवबा संघटनेची स्थापना केली। नगर जिल्ह्यातील कोपर्डी अत्याचारातील आरोपींवरील हल्ला प्रकरणात शिवबा संघटनेच्या कार्यकर्त्यांवर आरोप झाला होता। सक्रिय राजकारणात योग्य संधी मिळाली नाही म्हणून मराठा आरक्षणाच्या लढाईत त्यांनी उडी घेतल्याचं देखील बोललं जाते। दरम्यान उपोषणाचा दुसरा टप्पा सुरू असतानाच जरांगे पाटील यांनी थेट राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांनी निशाणा साधला आहे आणि आरक्षणाच्या पलीकडे जाऊन देवेंद्र फडणवीस यांनीच भाजप संपवली अशा वक्तव्यामुळे त्यांचा राजकीय हेतू पुढे येत असल्याची त्यांच्यावर टीका होऊ लागली। जरांगेंच्या अनेक आंदोलनासाठी त्यांना राष्ट्रवादीच्या एका बड्या नेत्याचा पाठिंबा आहे असंही सांगण्यात येते। शिवाय सध्या महाराष्ट्र सरकार एका अभ्यासपूर्ण प्रक्रियेने मराठा समाजाला आरक्षण देण्याचा प्रयत्न करत असल्याचं आढळत आहे। एवढं मात्र नक्की की अशा प्रयत्नाने जे गरजू कष्टकरी विस्थापित मराठे आहेत त्यांनाच आरक्षण मिळेल आणि जे मोठे कारखानदार
प्रस्थापित मराठे आहेत त्यांना कदाचित या प्रक्रियेमध्ये वगळण्यात येईल, म्हणून जरांगे आरक्षणाचा हट्ट इतक्या घाईत धरत आहेत का? त्यांच्या या घाईमुळे न्यायालयाने पुन्हा काही पेच काढले आणि आरक्षण रद्द झालं तर याची जबाबदारी कोण घेईल असे प्रश्न देखील निर्माण होतात। तसेच मनोज जरांगे पाटलांनी आजपर्यंत 35हून अधिक आंदोलनं केली आहेत, पण तरीही आरक्षणाचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही। अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी त्यांनी उपोषण सुरू केलं होतं, मात्र सध्या जरांगेंनी आपलं उपोषण स्थगित केलं आहे। मात्र मराठा आरक्षणाच्या डेडलाईनवरून सरकार आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये अजूनही मतभेद कायमच आहेत। तर सध्या मनोज जरांगे यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे। थोड्याच दिवसात पुन्हा एकदा त्यांचा महाराष्ट्र दौरा सुरू होतोय। दरम्यान नुकत्याच घडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये मराठा समाज अधिक असलेल्या भागामध्ये युती सरकारला मोठा विजय मिळाला आहे। या पार्श्वभूमीवर पुढे दौऱ्याला कसा प्रतिसाद मिळतो हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।